हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण दिवसाची सुरुवात म्हणजे सकाळपासून अगदी उठल्यापासून काही अशा गोष्टी आपल्या नेहमीच्या रुटीनमध्ये ॲड केल्या तर नक्की आपल्याला यश, आनंद, समाधान, सुख समृद्धी मिळणार आहे. तर या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया. तुम्हाला माहिती आहे का, सकाळची वेळ आपल्यासाठी किती महत्त्वाची असते. आपण काही गोष्टी जर सकाळच्या वेळेस केल्या ज्या अगदी महत्त्वाच्या आहेत आणि अगदी ठराविक आहेत त्या आपण केल्याच पाहिजे. त्या केल्या तर आपण नक्की उत्साही राहतो, पॉझिटिव्ह राहतो आणि अगदी पूर्ण दिवस आपला खूप छान जातो, अगदी रात्री झोपेपर्यंत. तर व्हिडिओची सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला काही माझं स्किन केअर रुटीन सांगते. जेव्हा मला प्रॉब्लेम आला होता स्किनला त्यावेळेचं, तर मला काही महिन्यांपूर्वी ब्लॅक स्पॉटचा त्रास झालेला होता. तर त्यावेळी मी बरंच काही ट्राय केलं, होम रेमेडीज ट्राय केल्या, काहींना विचारून काही ट्राय केलं, पण काही उपयोग झाला नाही. तर माझी एक मैत्रीण बोलली, तू क्युअर स्किन ॲप डाउनलोड कर, तुझ्या स्किनवरचा जो काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावरचं सोल्युशन तुला मिळेल. मग मी सोशल मीडियावर सर्च केलं आणि डाउनलोड केलं. जसं मी साईडला बघा स्क्रीनवर दाखवते त्याप्रमाणे डाउनलोड केलं. मग तिथे प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर गोल. मग आपण काय सांगायचं, हेल्दी स्किन, कारण प्रत्येकीला हेल्दी स्किन हवी असते. तर या क्युअर स्किन ॲपवर तुम्हाला लाईव्ह डर्मॅटोलॉजिस्ट बरोबर चॅट करता येणार आहे. आपले जे काही स्किन प्रॉब्लेम आहेत ते त्यांना सांगायचे, ते त्याप्रमाणे प्रश्न विचारतात, आपण त्याची उत्तरं अगदी द्यायची जे काही आपल्याला प्रॉब्लेम आहेत त्याच्याबद्दल. मग त्यांनी माझी स्किन चेक केली, बघा हा साईडला जसा फोटो दिलेला आहे तसं, आणि मग त्याच्यावरून त्यांनी मला काही प्रश्न विचारल्यानंतर, माझा फोटो पाहिल्यानंतर त्यांना जो काही प्रॉब्लेम आढळला त्याप्रमाणे त्यांनी माझ्यासाठी पॅकेज तयार केलं. आणि मग हे असं प्रत्येकाचं ते लोक करतात आणि मग आपलं पॅकेज तयार करून ते पाठवतात. जसं मला हे पॅकेज आता त्यांनी पाठवलेलं आहे. माझा प्रॉब्लेम जो ब्लॅक स्पॉट्सचा होता चेहऱ्यावरचा, तर तो लक्षात घेऊन क्युअर स्किनने मला हे पॅकेज पाठवलेलं आहे. तर त्याच्यात हे आहे क्युअर स्किन जेंटल क्लीन्स फेस वॉश, दुसरं आहे मिनरल सनस्क्रीन जेल, तर हे आहे क्युअर स्किनचं रिस्ट्रक्चर क्रीम नरिशमेंट आणि रिपेअरसाठी. तर हे आहे क्युअर स्किनचं ॲझेलाइक क्लिअर क्रीम. तर असे 4 प्रोडक्ट होते. क्युअर स्किन हे AI बेस्ड ॲप आहे जे आपल्याला आपल्या स्किनच्या हेल्थच्या प्रॉब्लेमसाठी व ॲनालिसिससाठी मदत करते. आता प्रत्येकाला दिलेली किट वेगवेगळी असू शकते, कारण ती पूर्णपणे तुम्ही दिलेल्या उत्तरांवर व स्किन ॲनालिसिसवर डिपेंड असते. तर क्युअर स्किनचे जे प्रॉडक्ट आहेत ते जेंटल आहेच, विश्वसनीय आहे. जर तुम्हाला काही स्किनचे प्रॉब्लेम असतील तर नंतर पण तुम्ही स्किन जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून बोलू शकतात. आणि दुसरं म्हणजे का ते परत तुमची स्किन चेक करतील, ॲनालाइज करतील किती इम्प्रूव्हमेंट आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला अजून एक पॅकेज देतील, म्हणजे जेणेकरून अगदी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. शिवाय माझा कुपन कोड तुम्ही यूज करा. कुपन कोड आहे ZATP80 हा जर तुम्ही यूज केला तर 100 रुपये तुम्हाला ऑफ मिळतील. म्हणजे तुमचं जी काय किंमत असेल पॅकेजची त्याच्यावर 100 रुपये कमी ठरतील. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक चेक करा आणि नक्की हे ॲप डाउनलोड करून घ्या. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सकाळी उठण्याची वेळ फार महत्त्वाची असते. तर सकाळी तुम्ही अगदी 4:45 ते 6 पर्यंत उठण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 6 पर्यंत तुम्ही कधी उठा, अगदी जास्तीत जास्त 6:30. त्याच्यानंतर तुम्ही खरंच झोपून नका राहू. मग एक प्रकारची सुस्ती आणि आळस राहतो दिवसभर. तर उठल्या उठल्या आपण आपले हात असे चोळायचे आणि चेहऱ्यावर फिरवायचे. आता त्याच्यानंतर आपण तळ हातांकडे बघून आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं, किंवा तुम्हाला तुमच्या गुरुजनांचं, आई वडिलांचं स्मरण करायचं तर ते सुद्धा करू शकतात. आणि तुम्हाला जे काय हवं असेल सुख, समाधान आणि सगळ्यांचं समाधान, सुख आपण मागायचं आहे. यामुळे अगदी वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्याला पूर्ण शरीराला मिळते, मनाला मिळते. आता आपण उठल्याबरोबर आपलं पांघरूण जे आहे ते घडी करून ठेवायचं, फ्रेश व्हायचं आहे. चेहऱ्यावर पाणी मारणं हे अगदी खूपच आपल्याला फ्रेश करतं. तर उठल्या उठल्या ते करायचं आणि बाकी आपले प्रातर्विधी करायचे. त्याच्यानंतर आपलं जे बेड आहे जो, तर तो आवरून ठेवायचा आहे. हे पण फार महत्त्वाचं काम आहे. का आपण ज्याच्यावर रात्रभर झोपलेलो असतो तर तो बेड नीट स्वच्छ असा झटकला पाहिजे. जर आपली जी बेडशीट आहे ती सरळ केली पाहिजे. उषा अशा थोड्या झटकून त्या व्यवस्थित लावल्या पाहिजे. त्याने सुद्धा आपल्या त्या रूममध्ये एक पॉझिटिव्हिटी येते. त्याच्यानंतर थोडा उजेड म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर आपण आपल्या सगळ्या खिडक्या उघडायच्या आहेत. पडदे जे लावले असतील ते ओपन करायचे, जेणेकरून बाहेरचा सूर्यप्रकाश आत यायला पाहिजे आणि चांगली शुद्ध हवा सकाळची आत यायला पाहिजे. काही जण काय करतात का खिडक्या अशा बंदच ठेवतात, पण काही अगदी तुम्ही अर्धा 1 तास तरी हे उघड्या ठेवा.
तुम्हाला स्वतःलाच जाणवेल घरात सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहिल्यावर किती पॉझिटिव्हिटी वाटते आणि आपल्या एक मनाला पण आनंद मिळतो। तर तुम्ही झोपतात त्या रूमच्या तर उघडायच्याच आहेत आणि पूर्ण घराच्या तुम्ही अशा उघडून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही खिडकीत थोडा वेळ उभे राहा। अगदी सगळी म्हणजे उठल्याबरोबर सगळी कामं करायला नका इथे तिथे जाऊ, तर थोडा वेळ स्वतःला असं मनाला शरीराला थोडंसं असं रिलॅक्स ठेवा। बाहेरचं नेचर निसर्ग याचं थोडं ऑब्झर्वेशन करा, पक्ष्यांचे आवाज घ्या। सकाळची एक रम्य वेळ असते तर त्याचं ऑब्झर्वेशन करा। खरंच तुमच्या मनाला एवढी पॉझिटिव्हिटी मिळेल आणि एवढं रिलॅक्स वाटेल। यावेळी सगळे मनातले चांगले वाईट विचार सोडून द्या आणि निसर्गाशी तुम्ही एकरूप व्हा। पहा किती छान पक्षी आहेत वगैरे, असं सगळं छान असं नेचर बरोबर एकरूप व्हा तुम्ही। सकाळच्या वेळेस बरेच जण पाणी पितात, मग तुम्ही गरम पाणी घ्या, कोमट पाणी घ्या, जसं नेहमी घेतात त्याप्रमाणे, पण या पाण्याला आपण काहीतरी अफर्मेशन द्यायचे आहेत। म्हणजे हे पाणी पिण्याच्या आधी आपण पॉझिटिव्ह बोलायचं आहे। तर ते काय, तर तुम्हाला आयुष्यात काय हवं आहे, समाधान हवं आहे, पैसा हवा आहे, ते तुम्ही पाण्याकडे बघून बोला आणि एक कृतज्ञता त्याच्यात व्यक्त करा आणि अजून तुम्हाला जे काय हवं असेल ते तुम्ही या पाण्यामध्ये बोलून मागू शकतात। अगदी तुम्ही सगळं चांगलं बोला तसे ते पाण्याचे क्रिस्टल फॉर्म होतात। तर हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, तुम्ही जे बोलाल तसं ते तुम्हाला मिळणार आहे। तर हे तुम्ही रोज करत जा। तर रोज असे अफर्मेशन देऊन मगच तुम्ही पाणी पीत जा, अगदी घोट प्यायलात तरी चालेल। आता तुम्ही चांगलेच फ्रेश झाला असणार, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला आरशात बघा, तुम्ही छान आहेत असं तुम्ही स्वतःच बोलायचं। स्वतःवर प्रेम करा, स्वतःशी हसा, एक छान स्माइल द्या, एक छान पॉझिटिव्हिटी तुमच्यात निर्माण होईल, एक कॉन्फिडन्स निर्माण होईल। नक्की तुम्ही सकाळी फ्रेश झाल्यावर आरशात बघा आणि थोडं स्वतःशी बोला देखील। या हेल्दी मनाबरोबर आपल्याला हेल्दी शरीरही हवं असतं। तर शरीरासाठी आपण कुठलाही व्यायाम करायला पाहिजे आणि सातत्याने करायला पाहिजे, त्याने शरीर काय मन सुद्धा अगदी हेल्दी राहणार आहे। तर तुम्ही योगा करा, प्राणायाम करा आणि मेडिटेशन करा। तर ह्या तिन्ही गोष्टी खूप आयुष्यात महत्त्वाच्या आहेत। अगदी 5 वर्षाच्या मुलापासून तर अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना योगा मेडिटेशन फार उपयोगाचं आहे। यामुळे तुमच्या आयुष्यात नक्की आनंद येणार आहे, एक कॉन्फिडन्स येतो मनाला, शरीराला, शरीर पण आपलं चांगलं अगदी तंदुरुस्त राहतं। तर मी यापूर्वी बरेच वेळा योगाचे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा, तुम्हाला फायदा होईल त्याचा आणि मी वेळोवेळी तेच सांगत आलेले आहे। अगदी तुम्हाला बाकी काही नाही जमलं तर एक सूर्यनमस्कार सकाळचे तुम्ही घाला, अगदी प्रॅक्टिस करून करून थोडंसं वाढवत जा। खूप जण सांगतात वेळ नाही मिळत, पण या गोष्टीसाठी वेळ काढलाच पाहिजे। या गोष्टी आपण नेहमीच्या रुटीनच्या वेळेस करता करता नक्की करू शकतो। आता सकाळच्या वेळेस जेव्हा आपण उठतो त्यानंतर तुम्ही लगेच एखादं म्युझिक, मंत्र किंवा बासुरी असेल तर त्याची धून लावा घरात, किंवा अजून काही तुमचं आवडतं म्युझिक असेल ते लावा। विष्णू सहस्त्रनाम लावू शकतात किंवा मग स्वामी समर्थांचा मंत्र लावा तुम्ही घरात। तर हे खूप मनाला पॉझिटिव्हिटी देते, मनाला काही आपल्या पूर्ण घराला पॉझिटिव्हिटी देते। तर नक्की तुम्ही सकाळचं अगदी कमी आवाजात लावा, खूप असं मोठं नका लावू। तर तुम्हाला काय तुमच्या घरात सर्वांना पॉझिटिव्हिटी मिळेल आणि घराला पण एक छान पॉझिटिव्हिटी मिळणार आहे। हे मंत्र, स्पिरिच्युअल म्युझिक तुम्हाला किंवा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला अगदी ॲक्टिव्ह करणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही अगदी फ्रेश राहणार आहात दिवसभर आणि हे रोज करून आपल्याला एक रोजची ही सवयच लागून जाते। सकाळची देवाची पूजा बरेच जण आरामात कधीही करतात, पण तसं तुम्ही करू नका। सकाळची आपल्या घरातल्या देवांची पूजा 9च्या आधी आटपत जा। अगदी सकाळी लवकर तुम्ही पूजा कराल तेवढं चांगलं तुम्हाला समाधान मिळणार आहे आणि आपलं घर सुद्धा छान राहणार आहे। जर तुम्हाला अगदी सकाळच्या वेळेस पूजा नाही जमली तर तुम्ही नेहमी ज्या वेळेस कराल 10, 10:30, तर ती एकच वेळ तुम्ही कायम ठेवा। रोज पूजेच्या वेळा बदलू नका। देवपूजेचं ते आहे का तुम्ही सातत्य ठेवा, नक्की तुम्हाला चांगलं फळ मिळतं। त्याचप्रमाणे तुम्ही जी पोथी वाचता किंवा काही स्तोत्र वगैरे वाचता, मंत्र बोलतात, मंत्र जप करतात, तर ते पण तुम्ही ठराविक त्याच्या वेळा ठरवून ठेवा आणि त्याच वेळी करत जा। तुम्ही जेव्हा मंत्र बोलाल किंवा जप कराल,
मंत्राचा किंवा मग काय पोथी वाचाल, देवाचं स्तोत्र बोलाल तर ते मोठ्याने बोलत जा. मनातल्या मनात बोलू नका. मोठ्याने बोलल्यावर त्याचा आवाज पूर्ण आपल्या घरात घुमत असतो आणि त्याचे एक चांगले व्हायब्रेशन्स तयार होतात. सकाळच्या वेळेस तुम्ही किचनमध्ये काही बनवतात म्हणजे नाश्ता किंवा एक टिफिन वगैरे असतो किंवा जेवण, तर ते बनवताना तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. जेवण बनवताना किंवा सकाळचा नाश्ता बनवताना काही जे बनवाल तेव्हा विचार करायचा का हे जे मी अन्न बनवते आहे ते सगळ्यांना पोषक ठरू दे. नक्की ते स्वादिष्ट पण होणार. एक अन्नदेवतेचा किंवा अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. ते अन्न स्वादिष्ट होऊन सगळ्यांना अगदी चांगलं आरोग्यही लाभतं आणि हे खरं, हे तुम्ही रोज बोलत जा जेवण बनवताना. तर आजच्या या व्लॉगमध्ये आपण सकाळच्या अगदी काही जे 2-3 तास महत्त्वाचे असतात तर त्या वेळेत म्हणजे उठल्यापासूनचे त्यावेळेत थोडेसे असे बदल केले आणि या गोष्टी फॉलो केल्या तर नक्की आपल्या आयुष्यात यश मिळेल, आरोग्य मिळेल, चांगलं समाधान मिळेल आणि सुख मिळेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा.